भंडारा जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. कारण काय तर धान खरेदी प्रक्रिया अचानक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत खरेदी थांबविली, परंतु हजारो शेतकऱ्यांचे धान अजूनही गोदामाबाहेरच पडून आहेत. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. त्रिमूर्ती चौका परिसरात हजारोंच्या संख्येने शेतकरी एकवटले होते. धान खरेदी संघटना आणि किसान संघाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालाय. धान आमचं, निर्णय तुमचा कसा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या आंदोलनाला सरपंच संघटनेचा देखील पाठिंबा मिळालाय. यावेळी डॉक्टर प्रशांत पडोले यांनी मोर्चात सहभागी होत शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले. आज मी पाठिंबा द्यायला आलेलो नाही. मी एक शेतकरी आहे आणि मला जो त्रास होत आहे तो त्रास या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कळावं. आज आम्ही गांधीगिरीच्या माध्यमातून आमची विचारधारा जी आहे ते गांधीजीची विचारधारा आहे. त्या माध्यमातून आम्ही शांततेचा आंदोलनाचा मोर्चा आम्ही इथं सरकारच्या विरोधात काढलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही भगतसिंग आम्हाला समोर ठेवून त्या माध्यमातून भगतसिंगने ज्याप्रमाणे बंब फोडला आणि या इंग्रजी सरकारला एक चेतावणी दिली होती आपल्या हक्कासाठी, आपल्या देशासाठी, त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सुद्धा एक या सरकारला मोठा असं आंदोलन करू. आज नेपाल भावनं हे जाहीरच केलं आहे की इथं ट्रॅक्टर आंदोलन करू. आम्हाला झाडावर जाऊन कुदावं लागलं, आपले जान देण्याची सुद्धा गरज पडली तरी आम्ही ते सुद्धा द्यायला तयार आहोत. आम्हाला या डबल इंजिन सरकारला फक्त एक प्रश्न आहे, तुम्ही आज देशाची जी इकॉनॉमी आहे, तुम्ही या वर्ल्ड मध्ये तिसरी महाशक्ती बनली म्हणून तुम्ही सांगताय. 5 ट्रिलियनची तुमची इकॉनॉमी आहे, परंतु सेंट्रल बजेट मध्ये सुद्धा तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे. तात्काळ धान खरेदी सुरू करा, खरेदीचे उद्दिष्ट वाढवा आणि सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचे धान खरेदी करा. जर प्रशासनाने यावर लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सध्या भंडाऱ्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहेत. आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पासून मी काम करतो आहे. भारतीय जनता पार्टीत प्रदेशाचा कार्यकारिणी सदस्य आहे. परंतु आज आम्हाला शेतकऱ्यांचा नेतृत्व करण्याची वेळ आलेली आहे. कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सरकार ही शेवटच्या टप्प्याला न्याय देणारी सरकार आहे, शेतकऱ्यांना न्याय देणारी सरकार आहे, गोरगरीब लोकांना न्याय देणारी सरकार आहे असे आपण वारंवार म्हणतो. परंतु आज शेतकरी माझा जो खऱ्या अर्थानं आपण शेतकरी हा ह्या देशाचा कणा आहे असे समजले जातो. परंतु शेतकरी हा नाडवला गेलेला आहे. शेतकऱ्यांचा जो उद्दिष्ट आहे म्हणजे शेतकरी जो दिवाळीपर्यंत आपला धान पिकवतो, धान पिकवल्यानंतर शासन तो धान खरेदी करतो, परंतु आतापर्यंत शासनाने धानाची खरेदी केली नाही आणि म्हणून दिवाळी तर अंधारात गेली. उद्या 2-4 दिवसावर होळी येऊन ठेपलेली आहे, ती पण माझ्या शेतकऱ्यांची होळी अंधारात जाणार आहे. आणि म्हणून ह्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग यायला पाहिजे. हे झोपलेली सरकार आहे असं म्हणायला मला सुद्धा एक बोलत असताना थोडासा त्रास होत आहे. परंतु शेतकऱ्यांची आत्मा आहे, शेतकऱ्यांचा मन आहे, तो मी आजच्या ह्या प्रसंगी बोलत आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट वाटणे अतिशय महत्वाचं आहे. तेवढंच नाही, अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत आहेत की आम्ही बोनस देणार आहोत. MSP 2369 रुपये आहे आणि 2369 हा अल्पच आहे. आज खताचे रेट वाढलेले आहेत, आज रोजी खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि अशाही परिस्थितीत त्या अत्यल्प दर असल्यामुळे MSP वाढवावी नाही आणि MSP वाढवली नसल्यामुळे कमीत कमी 800 रुपये बोनस सरकारने जाहीर करावा. तेवढंच नाही तर अनेक अवकाळ्यामुळे माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अनेक 2 वर्षापासून म्हणत आहे शेतकरी की आम्ही आमच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करणार आहोत आणि तो कर्ज संपूर्णपणे सरसकट माफ करण्यात यावा एवढी आजच्या ह्या प्रसंगी मी मागणी करतो आहे. आणि ही जर मागणी
आज आमची पूर्ण झाली नाही. 8 दिवसाचा मी अल्टिमेट देत आहे. 8 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही, मी सरकारचा म्हणजे सरकारचा विषय घेणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगतोय, ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसवर ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. आम्ही ट्रॅक्टर मोर्चाची परवानगी मागितली, परंतु आम्हाला ट्रॅक्टर मोर्चाची परवानगी न मिळाल्यामुळे माझा शेतकरी ह्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याच्या कान्या कोपऱ्यातून ह्या कलेक्टर ऑफिसवर आपल्या न्याय मागण्यासाठी धडकलेला आहे. पुढच्या वेळेस 8 दिवसाच्या नंतर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही डीएमओ ऑफिसला म्हणजे पणन महासंघाचा जो ऑफिस आहे त्याला आम्ही लाख लावल्याशिवाय राहणार नाही आणि भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत. आणि तेवढंच नाही तर आम्ही अनशन आंदोलन करणार आहोत. आम्ही ह्या ठिकाणून उठणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही. या प्रसंगी एवढंच मी सांगतो आहे.